तर मित्रांनो, आता थोड्या वेळात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी येथे येणार आहे. साधारणतः अर्धा तास किंवा 1 तास राहिलेला आहे महाराजांची पालखी येण्यासाठी. रामकृष्ण हरी मंडळी, तर चला माऊली सोबत करूया आज पंढरीची वारी. तर आपण आहोत आता देवाच्या जेजुरी येथे. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. आज माऊलीच्या रथाच्या पुढे आहोत आपण. ज्ञानोबारायाची पालखी आता म्हणजे जेजुरी इथे पोहोचलेली आहे. ज्ञानोबाच्या भेटीसाठी आलेले आहे. आणि बघू शकता जनसागर, अथांग असा जनसागर आहे. आणि खूप अजून दिंड्या आहेत, रांगेत आहेत. आता काहीतरी दिंडी क्रमांक 56-57 म्हणजे आता 60 आणि 70च्या आसपास ही दिंडी क्रमांक चालू आहे. 7 वाजलेले आहेत, सूर्यास्तही झालेला आहे. आणि बघू शकता आता पूर्ण जेजुरीला जत्रेचा स्वरूप आलेला आहे. हा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. आणि खंडोबाचं मंदिर तुम्ही बघू शकता. आज बघूया, रात्री मी ड्रोन शॉट घ्यायचा प्रयत्न करेल जेजुरीचा, कारण आज इथे अगदी जत्रेचा माहोल झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी कमेंटमध्ये नक्की करा. आणि बघूया, आज मी प्रयत्न करतोय आपले दिंडी जे आहेत काय असते आणि त्यांचं राहणीमान कसं असतं तो मी स्वतः अनुभवणार आहे. मित्रांनो, आता बघू शकता वाजलेत बघा किती, एवढा जनसागर. रामकृष्ण माऊली. तर मित्रांनो, आज आहे आपल्या ज्ञानेश्वर माऊलीचा दिवस 7वा. आणि आज पहाटेच ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे ती जेजुरीला प्रस्थान झाली. काल मी तुम्हाला बोललेलो की मला वारीचा अनुभव घ्यायचा आहे, पण आपल्या ज्या दिंड्या होत्या जी कोपरखण्याची होती आणि घनसोलीची होती ती खूप आमची चुकामुक झाली. आणि नेटवर्क नसल्याकारणाने मला लोकेशन काय भेटला नाही. आणि पर्याय म्हणून मी मग हा जो हॉटेल आहे
तिथे स्टे केला. तर वाजले 7 आणि पालखी तर निघाले पुढे. तर बघूया आपल्याला काय कवर करायला भेटते. तर एलकोट जय मल्हार, सदानंदाचा एलकोट या जय गोष्टीने आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर चला आता जेजुरीमध्ये अजून काय बघण्यासारखं आहे आपण या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, आता पालख्या निघाल्यात पुढे पुढे आणि तुम्हाला मी जर बोललेलो, जर तुम्ही जेजुरीत येता तर हा जो आहे जो खंडोबा मंदिर पूर्व आणि बल्लाळेश्वर मंदिर इथे आहे. तर चला आज आपण दर्शन घेऊया आणि नंतर जी माऊलीची पालखी जिथे मार्गस्थ झालेली आहे त्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाऊया. तर मित्रांनो, आपण आता जेजुरीवरून साधारणतः 3 किलोमीटर चालत आल्यानंतर पायी चालत आलो. त्याच्यानंतर आपण आलो ह्या बल्लाळेश्वर मंदिराकडे. खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, बल्लाळेश्वर महादेवाचे आपण मनसोक्त दर्शन केले. आणि याचा इतिहास जर झाला तर हा पेशवेकालीन मंदिर आहे आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि खूप पुरातन वास्तू आहे. आणि आता सध्या जेजुरीची ट्रस्ट आहे ती त्या मंदिराची देखभाल करते. रामकृष्ण माऊली, आज आहे वारीचा दिवस 7वा आहे आणि आपण आता जवळजवळ तुम्ही बघितला जेजुरीवर आपण मार्गस्थ झाली पालखी ज्ञानोबा राहायची. आणि आता आपण निघालोय. भाऊ, कुठे निघालो आता आपण निघालो आपलं वाल्हे गावामध्ये निघतोय. आता चालत चाललोय आपण चाललोय वाल्हे गावात. आता तिथे माऊलीचा मुक्काम असणार आहे आणि आता वाजलेत 11. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण दिनेश महाराज पवार, राहणार विठ्ठलवाडी, देहुगाव या ठिकाणी राहतो. आणि यंदा आपली 26वी वारी आहे पांडुरंगाच्या कृपेने. आणि आपण चालतो म्हणजे आपल्याला देव चालवतो म्हणून आपण चालतोय. नक्कीच. आता मागे आपण पाहिलं देहू मध्ये चालताना पाऊस होता आणि या ठिकाणी आपल्या इथं ऊन पडलंय, तरी वारकरी असे आनंदाने असं चालत भजन करत चालताना आपल्याला दिसत आहे. बोला पुंडलिका वरदरी ठेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि आपण जेव्हा पायी चाललोय तर आपल्याला बऱ्याचशा दिंड्या दिसतील, त्यांना आपण कव्हर करत जाणार. आणि एवढं फ्रेश वातावरण वाटते ना, खूप मजा येते. जो काल जो उत्साह होता त्याच्यावर अजून परत उत्साह, म्हणजे जसे जसे दिवस पुढे पुढे चालत ना, तो भक्ताचा उत्साह आहे ना तो वाढत चालला. ते मलाही अनुभव येतोय. चला आपण पुंडलिका वरदे जय. वाल्हे येथे आपण आता पोहोचलोय. संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आहे वाल्हे येथे आता पोहोचलेली आहे. आणि साधारणतः जेजुरी ते वाल्हे असा हा 12 ते 13 किलोमीटरचा अंतर आज दुपारीच माऊलीने पार केला. महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या भूमीमध्ये
वाल्हे येथे आहे आणि आता मी माझा परतीचा प्रवास सुरुवात करतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रामकृष्ण हरी कमेंटमध्ये नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेतो. रामकृष्ण हरी.